अख्खं गिरणगाव, गिरगाव, दक्षिण मुंबई ज्या एका पक्षाच्या ताब्यात होती, ज्या पक्षाचा दरारा होता, त्याच पक्षातल्या दलालांनी हा दरारा मारवाडी, गुजराती बनियांच्या पायी वाहिलाय. खोके आणि पेट्यांमध्ये विकलाय. आणि आज जेव्हा माझ्या गणरायावर दगडधोंडे परसायला सुरुवात झाली आहे काही लांड्यांकडून आणि ते करायला हे लांडे लालबाग परळमध्ये शिरण्याचा माज दाखवतात, तेव्हा त्यांना रोखून त्यांच्या विजारी लाल पिवळ्या करणाऱ्या पोरांना तुम्ही भीती दाखवता, दंगलीचा कच्चा माल म्हणता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. महाराष्ट्रातला, रादर मुंबईतला, विशेषतः गिरणगावातला मराठी माणूस. आता गिरणगावातला मराठी माणूस म्हटलं की साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इथला शिवसैनिक हा कधी शंड नव्हता. ना कालपरत्वे तो शंडत्वाकडे झुकणारा असेल. भलेही चिन्ह बदलतील, नावं बदलतील पक्षाची, पण आतलं तो जो DNA आहे ना, जो बाळासाहेबांकडून आलेला आहे, तो बदलणार नाही. आणि तो शंड तर कधीच होणार नाही. कारण इथली हवाच अशी आहे. इथून 1966 साली वंदनीय बाळासाहेबांनी मराठी माणसांची एक एक करत मोठ बांधली. त्यामुळे निश्चितच दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई ही आजही आपलं मराठीपण कुठेतरी जपत जपत कानाकोपऱ्यात का होईना शिल्लक आहे. निश्चितच काल परत्वे या भागावर गुजराती, मारवाडी आणि जैन समूहाचं वर्चस्व वाढलंय. वर्चस्व इन द सेन्स लोकसंख्या त्यांची वाढली आहे. आमचा मराठी माणूस एकतर वसई विरार किंवा दहिसर पलीकडे फेकला गेलाय. कोणी डोंबिवली, शहाड, टिटवाळा असा लांब लांबपर्यंत विस्तारलाय. याचं कारण काय तर इथल्या चाळींमधल्या 10 बाय 10च्या खोल्या, कॉमन टॉयलेट म्हणजे संडास घराबाहेर, चाळीच्या एका कोपऱ्याला. सार्वजनिक म्हटल्यावर त्याचा सुगंध काय वर्णावा. आहा हा. हे सार्वजनिक शौचालय म्हणजे एक प्रकारचं दुखणंच होतं, अजूनही आहे. आणि हेच दुखणं बहुतेक गिरणगावकरांना इथलं घर सोडून मुंबई बाहेर नेण्यास कारणीभूत ठरलेलं आहे. 1940च्या आसपास जन्माला आलेले आमच्या आईवडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या वयाचे वडीलधारे आज वेगवेगळ्या शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. काही तर अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांचं सगळं जे काही होतं हगणं मुतणं ते जागेवरच होतंय. अशा वेळी घराबाहेरचं शौचालय हे मोठं अडचणीचं काम असतं. त्यात नव्या पिढीला त्या 10 बाय 10च्या चौकटीत स्वतःला सामावून घेणं कठीण जाऊ लागलंय. कुटुंब कबिला वाढलाय. त्यामुळे त्यांची लग्न जमेनाशी झालेली आहेत. अशा स्थितीत इथल्या रिडेव्हलपमेंटनं चांगला पैसा दाखवला गिरणगावकरांना आणि मग तो पैसा घेऊन हा बाबा गेलाही लालबाग परळ सोडून. आता चाकरमानी मराठी कोकणी माणसांचा तो टक्का इथं फारसा उरलेला नाहीये, जो पूर्वी होता. हे मान्य करत असताना परवा रात्री 12च्या सुमारास इथं परळच्या लक्ष्मी कॉटेज जवळ झालेला राडा आणि त्या राड्याच्या पार्श्वभूमीवर दिसलेली लालबागच्या पोरांची ताकद हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय. झालंय काय तर गिरणगाव सोडून मागच्या बाजूला आलात की लागतं माझगाव वगैरे. आणि त्या माझगावातली डेमोग्राफी मागच्या 2 दशकांपासून साफ बदलली आहे, पुरती बदलली आहे. मुसलमानांची संख्या वाढली आहे. त्यातही टिकून असलेले हिंदू, विशेषतः मराठी, हे आपले सण इथं निगुतीनं आणि टिचून साजरे करतात. मुसलमानांना याची पोटदुखी होतीच. रविवारी माझगावच्या मोर्यावर झालेली अंडीफेक हे त्या पोटदुखीचं प्रतीक आहे. पण परवा लालबाग परळच्या आंबेडकर रोडवरून ईदचा जुलूस तोही रात्री 12 वाजता काढण्यामागचं प्रयोजन काय हे कोणालाच समजलं नाही. बरं, स्वतःला शांतिदूत म्हणवणाऱ्या धर्माचे लोक कर्णकर्कश सायलेन्सरवाल्या बाईकचा हॉर्नचा आवाज करत नाराये तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणा देत का तिथं धुडगूस घालत होते. बरं, मोठा जमाव गोळा करून आपली ताकद दाखवत लालबाग परळमधून जायचंच तर जा की मुकाट्यानं, काही हरकत नव्हती. जाता जाता हे कांडे काय काय करत चालले होते तेही बघा. ही गाडी कोणाची, चालक कोण, पण फोडली ती गाडी यांनी. कशाला तर माज दाखवायला. नुसती ही एकच गाडी नाही तर अशा अनेक गाड्या
दुकानं, गणेशोत्सवाचे बॅनर्स आणि गणपतीचे मंडपही तोडण्याचं काम या जुलूसकारांनी केलं होतं. पोलिसांवरही यांनी हात उगारलाय. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत तशा. बघा. आता हे लोक आले कुठून होते हा प्रश्न पडतो. ना हे लालबाग परळ भागातले होते, ना आजूबाजूचे. यांच्यातले कित्येक जण हे तळोजा, मानखुर्द, कुर्ला, माहीम असे लांबून लांबून आले होते. म्हणजे हे सगळं प्री प्लॅन्ड होतं. त्यांचा रोख होता सेंट्रल रेल्वे वर्कशॉपमधल्या गणेश मूर्ती शाळा. तिथं घुसून यांना धुडगूस घालायचा होता. पण यांच्या आगळीकीला लालबाग परळमधल्या मराठी पोरांनी तोडीस तोड जबाब दिला आणि पळवू पळवू मारलं शेवटी. एक मोठा डाव होता, तो हाणून पाडला. सगळीकडे लालबाग परळच्या मराठी हिंदू पोरांचं कौतुक होतंय. असं असताना काही बोटचेपे राजकीय पक्ष आणि त्यांची टुकार सोशल मीडिया गँग कामाला लागली. कारण हे तेच लोक आहेत ज्यांना आजवर मराठी आणि हिंदुत्वाचा ठेका मिळालेला होता. पण ही मंडळी म्हणजे वाघाचं कातडं पांघरलेल्या शेळ्या, मेंढ्या आणि मांजरी आहेत. वाघ नाही तर नाही, पण वाघासारख्या दिसणाऱ्या वाघाच्या मावश्या आहेत हे सिद्ध झालंय आता. आणि त्यानंतर यांनी एक टूम काढली की सोशल मीडियावर बोंब मारायची की हा राडा म्हणजे एक टूल किट आहे गुजराती मारवाड्यांचं, किंवा या गुजराती मारवाड्यांना जे पोचतात, किंवा हे गुजराती मारवाडी ज्यांना पोचतात त्या राजकीय पक्षाचं. लालबाग परळची पोरं पुन्हा एकदा दंगलीचा कच्चा माल म्हणून वापरायला सुरुवात झाली. अशा पोस्ट टाकतायत हे लोक. स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. लालबाग परळची पोरं पुन्हा एकदा दंगलीचा कच्चा माल म्हणून वापरायला सुरुवात झाली. कुठल्याच मंडळांनी कुठल्याच हिंसेत सहभागी होऊ नये. संपात संपलेला इथला मराठी आता कुठे पुढच्या पिढीत उभा राहतोय. आता मागे पडलो तर पुन्हा कधीच उठता येणार नाही हे इथल्या मराठी तरुणांना लक्षात ठेवावं. जिथे कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहील तिथे थेट पोलिसांशी संपर्क साधावा. तुमची एक चूक तुम्हाला गिरणगावच्या चाळीतून थेट तिसऱ्या मुंबईतल्या गावठाणात नेऊन ठेवेल, आणि हीच इथल्या गुजर जैन मारवाड्यांची इच्छा आहे. काय सॉलिड लॉजिक लावले बघा या लोकांनी. जेव्हा कालच्या राड्यात यांची अनुपस्थिती अधोरेखित झाली, मागच्या 5 दिवसात जे हल्ले, अगदी थेट हल्ले हिंदू धर्मावर झालेत, मराठी माणसाच्या सणांवर, उत्सवांवर झालेत, त्याविरोधात ब्रसुद्धा न उच्चारता आपल्या बिळात लपून बसलेल्या यांच्या नेत्यांचे आता जाहीर वाभाडे निघू लागलेत, तेव्हा हे आले कव्हरअप करायला. काय तर संपात संपलेला इथला मराठी माणूस आता कुठे पुढच्या पिढीत उभा राहतोय. अरे मग तो जो संप झाला ना गिरण्यांचा, ज्यात इथला मराठी माणूस देशोधडीला लागला, तो संप फोडला कोणी? तो संप चिघळवला कोणी? गिरणी मालकांच्या सुपाऱ्या वाजवणारे जे लोक होते ते कोण होते? याची उत्तरं द्या आधी. आणि होय, हे खरं आहे की गुजरात्यांची, मारवाड्यांची इच्छा आहेच की मुंबईवर त्यांची सत्ता हवी. त्यांच्या मनातून तो विचार जाणार नाही कधीच. मुंबई त्यांना हवी होती, यापुढेही हवी असणार. ते नियोजनबद्ध कार्यक्रम लावत मुंबई शहर गिळत चाललेत. हे उघड्या डोळ्याने दिसतंय की सगळ्यांना. तुम्ही काय वेगळं सांगताय? अगदी याच लालबागमधले गणेशोत्सव गुजराती उद्योगपतींनी विकत घेतलेत. एक घेतला अंबानीनं तर दुसरा अदानीनं. आणि हा सौदा करणारे लोक कोणत्या पक्षाचे आहेत? ते तर मारवाडी गुजराती नव्हते ना, मराठीच आहेत ना. नावावरून तरी तसंच वाटतंय. यावरही बोला. टप्प्याटप्प्यानं मुंबईतली देवस्थानं त्यांनी काबीज केलीत. मुंबादेवी ही भैयांचीच देवी असं वाटतं उत्तर भारतीयांची तिथे गेल्यावर. असा राईच्या तेलाचा वास येत असतो. महालक्ष्मी मंदिरातली पूजा अर्चा करण्याची पद्धत बदलली आता. पूर्वी या महालक्ष्मी मंदिरातली जी पूजा व्हायची ती कोळी, आगरी, सिकेपी आणि थोडीफार आपल्या मराठमोळ्या पद्धतीनं जी व्हायची त्या पद्धतीनं व्हायची. गुरुजी तिथले आपलेच कोणीतरी महाराष्ट्रीयन होते. पण आता सारी पद्धत बदलली आहे तिकडची. कधी जाऊन बघा. तिथले ट्रस्टी बदललेत. मराठी नावं दिसत नाहीत. सिद्धिविनायक मंदिराचा खजिनदार त्रिपाठी नावाचा माणूस आहे. हे दिसतं तुम्हाला? आणि हे आज रातोरात झालेलं नाहीये, तर मागच्या 3 दशकांची प्रोसेस आहे. अख्खं गिरणगाव, गिरगाव, दक्षिण मुंबई ज्या एका पक्षाच्या ताब्यात होती, ज्या पक्षाचा दरारा होता, त्याच पक्षातल्या दलालांनी हा दरारा मारवाडी, गुजराती बनियांच्या पायी वाहिलाय. खोके आणि पेट्यांमध्ये विकलाय. आणि आज जेव्हा माझ्या गणरायावर दगडधोंडे परसायला सुरुवात झाली आहे काही लांड्यांकडून, आणि ते करायला हे लांडे लालबाग परळमध्ये शिरण्याचा माज दाखवतात, तेव्हा त्यांना रोखून त्यांच्या विजारी लाल पिवळ्या करणाऱ्या पोरांना तुम्ही भीती दाखवता. दंगलीचा कच्चा माल म्हणता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. स्वतःतलं कर्तृत्व संपलं. तुम्ही आता सत्तेच्या लालसेनं नको त्यांच्या भजनी लागलेला आहात.
तुमच्याच नेत्यांनी चमडी आणि दमडीसाठी या गिरण गावातला संप चिघळवला आणि मराठी माणसाला देशोधडीला लावला. पण आता आव मात्र साधू संतांचा आणताय. वा, खटाव, खेतान, खंबाटा या सगळ्या खच्या बाराखडीतल्या गिरणी मालकांनी कोणाला किती माया वाटली आहे, हे इथला मराठी माणूस विसरलेला नाहीये. विचारा, मागच्या पिढीतल्या एखाद्या काकांना, आजोबांना विचारा. अहो, ज्याची सायकल घेण्याची कुवत नव्हती, ऐपत नव्हती, तो आज फॉर्च्युनरमधून फिरतोय. तो केवळ त्यानं त्याच्या हातानं त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मराठी माणसाचं थडगं इथं बांधलंय या गिरण गावात, जिथं मिल होती कधी काळी उभी. म्हणून हा फॉर्च्युनरमधून फिरतोय. जास्त काही बोलत नाही. आमचे प्रेक्षक सुज्ञ आहेत, त्यांना सगळा इतिहास माहिती आहे. त्यामुळे कोणी काही बोलू दे, मुंबई पेटली तर ती विझवायला भगव्या रंगाचा निधड्या छातीचा मराठी तरुणच रस्त्यावर उतरणार आहे. फाफडा जलेबीवाला परेश नरेश नाही येणार. आणि त्यांच्या दाढ्या कुरवाळणारे केमछो वरलीवाले बॅनरबाज जे आहेत ना, तेही बंगला सोडणार नाहीत त्यांचा. परवा जी आपली मराठी पोरं त्या लांड्यांना भिडली, रस्त्यावर उतरली, त्यांचा मला अभिमान वाटतो. कारण ते सच्चे मुंबईकर हिंदू आहेत, सच्चे महाराष्ट्रीयन आहेत, सच्चे मराठी आहेत. दंगलीचा कच्चा माल नाही आहे. मित्रो, जाता जाता एक विनंती करतो तुम्हाला, माझा हा व्हिडिओ त्या भडभुंजांपर्यंत जरूर पोहोचवा, ज्यांना वाटतंय की लालबाग परळची पोरं म्हणजे दंगलीचा कच्चा माल आहेत. खरोखर. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी 9. धन्यवाद. नमस्कार.